नवनाथ भक्तीचा अध्याय 4. भैरवांचा पराजय आणि मातृकागणांची फजिती. श्री गणेशाय नमः. रामेश्वराहून निघालेले मच्छिंद्रनाथ पुढे हिंगळादेवीच्या दर्शनास गेले. तिला आदिशक्ती ज्वालामुखी असेही म्हणत असत. तसे स्थान भयंकर निबिड अशा अरण्यात खूप आत होते आणि मोठमोठ्या देहरेचारांचाही जागीच प्राण जावा इतके बेसूर होते. तरी नाजी तिच्या द्वारी गेले. झाडीत लपलेल्या त्या महाकाय प्रवेशद्वारावर कष्टभैरवांचा जागता पहारा होता. मच्छिंद्रांना पाहताच त्यांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि गोसाव्यांच्या रूपात प्रकट होऊन म्हणाले, काय हो, कोठे चाललात? त्यावर नाथांनी देवदर्शनासाठी चाललो आहे असे उत्तर देताच ते म्हणाले, आम्ही देवीचे द्वारपाल आहोत. येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या पाप पुण्याची चौकशी करतो आणि जे पुण्यवान असतील त्यांनाच आत सोडतो. तरीही कोणी खोटे बोलून आत जाण्याचा प्रयत्न केला तर ते द्वार लहान होते आणि मनुष्य आत अडकतो. म्हणून तुमचे पाप पुण्य आम्हाला सांगा आणि मगच पुढे जा. त्यावेळी नाथ म्हणाले, आजपर्यंत नीतीला सोडून काही केल्याचे मला आठवत नाही. त्यामुळे पाप आणि पुण्य याविषयी मी काहीच सांगू शकत नाही. नसेच आजपर्यंत माझ्याकडून जी काही बरी वाईट कर्मे घडली असतील ती सर्व परमेश्वरासाठी घडली आहेत. म्हणून बाजूला व्हा आणि मला जाऊ द्या. पण भैरव हटले नाही. तुम्ही आपल्या पाप पुण्याचा हिशोब दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला आज जाऊ देणार नाही आणि आमची न ऐकता पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला दंड करू असे म्हणाले. ते ऐकून मच्छिंद्र संतापले आणि त्यांच्याकडे तिरस्काराने पाहून म्हणाले, किल्टांनो, मला दंड देण्याची भाषा करू नका. या महासमर्थ नाथापुढे तुमच्यासारख्या मशकांचे काहीही चालणार नाही. ते ऐकून आठही भैरव संतापले, लालबुंद झाले आणि आपापली शस्त्रास्त्रे उगारून नाथांवर धावले. तेव्हा त्यांनी चिमुटभर भस्म वज्रपंजर मंत्राने भारून आपल्या माथी लावले. त्यामुळे त्यांचे शरीर वज्रासारखे अत्यंत कठीण झाले. भैरवांची कोणतीही शस्त्रे त्यांच्यावर चालेना. तेव्हा आपली समस्त शस्त्रे कुचकामी ठरलेली पाहून भैरवांचा तो समुदाय भयंकर पिसाळला. त्यांनी त्यांच्यावर वाघ, काम, इंद्र, सर्प, ब्रह्मा, रुद्र, दानव, कृतांत अशा एकापेक्षा एक भयंकर अस्त्रांचा एकाच वेळी मारा केला. त्या भयंकर अस्त्राने आसमंतात प्रलय काळासारखे प्रचंड थैमान घातले. पण ते डगमगले नाहीत. त्यांनी हाहाकार माजवणाऱ्या त्या अस्त्रांवर प्रति अस्त्रांची योजना करून ती सर्व प्रभावित व नामशेष करून टाकली आणि त्याच वेळी वाताकर्षणाचा प्रयोग करून त्या सर्वांना नक्कीच पाडले. त्या युद्धात इंद्रशक्तीने जो भीषण नाद केला तो ऐकून देवीने तो काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी आपल्या मातृगणांना पाठवले. त्यांनीही मच्छिंद्रावर शस्त्रास्त्रांचा प्रचंड मारा केला. पण वीरश्रेष्ठ नाथजींनी या सर्वांचे गंभीरपणे निवारण केले आणि कामचरावर मोहनास्त्राची योजना करून ते त्या देवतांवर तोडले. त्यामुळे त्या देहबाण विसरून विषावर चाळे करू लागल्या. मग नाथांनी विद्या गौरव अस्त्राच्या साह्याने त्यांना निर्वस्त्र केले आणि मायास्त्राच्या साह्याने अनेक पुरुष निर्माण करून तत्काळ स्मृती अस्त्र जपले. त्यामुळे त्या देहबाणावर आल्या आणि आपण लग्नपणे नाचत असून समोर अनेक पुरुष आपल्याकडेच पाहत आहेत हे लक्षात येतात लज्जित होऊन तैरावैरा पळाल्या. त्यांना मार्गामध्ये अष्टभैरव निश्चेष्ट पडलेले दिसले. तेव्हा तर त्यांनी ती बोबडीच वळली. भयभीत झालेल्या त्या देवतांनी स्वरक्षणासाठी जगदंबेकडे धाव घेतली आणि धापा टाकत सर्व वृत्तांत तिला सांगितला. तो ऐकून तिने अंतर्दृष्टीने पाहिले असता तिला ते रणधुरंधर गती मच्छिंद्रनाथ असल्याचे कळले. तेव्हा तिने त्यांना धीर दिला. नेसण्यासाठी दुसरी वस्त्रेही दिली. त्यानंतर ती स्वतःच नाथांना भेटायला गेली. तिने मोठ्या वसल्याने त्यांना पोटाशी धरले. त्यांनीही तिला भक्तिभावाने वंदन केले. तेव्हा तिने त्यांना आपल्या मांडीवर बसवले आणि त्यांच्या अतुल पराक्रमाचे कौतुक करून अष्टभैरवांना जागृत करण्यास सांगितले. त्यावेळी तिच्या शब्दाचा मान राखण्यासाठी त्यांनी वाताकर्षण अस्त्र काढून देताच ते सर्व भैरव पुनश्च वाहनावर आले. त्यांनी अंबिकेच्या मांडीवर बसलेल्या नाथांच्या सामर्थ्याची व पराक्रमाची स्तुती केली
आणि देवीला नागस्वस्ताची हकीकत सांगून आपण त्याची परीक्षा पाहिल्याचे स्पष्ट केले. गैरोमुखीचा वृत्तांत ऐकून देवीच्या मनात नाथांच्या विद्येचा चमत्कार पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली. तेव्हा तिच्या विनंतीवरून त्यांनी नागास्त्र आणि वायुस्त्राचा एकाच वेळी प्रयोग करून एका पर्वताला आकाशात ओढून त्याला भ्रमण करायला लावले. ते पाहून ती थक्क झाली. तिने त्यांची प्रगती करण्यासाठी तो पर्वत आपल्या शक्तीने खाली पाडण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्यांनी योग बलाने तो पर्वत पुन्हा जागेवर ठेवला. त्यावेळी त्यांच्या सद्बुद्धीचे सामर्थ्य पाहून प्रसन्नचित्त हिंगळा देवीने त्यांना स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी 2 अस्त्रे दिली. त्यानंतर 3 दिवस तिच्या समवेत राहून मच्छिंद्र पुढील तीर्थयात्रेस निघाले.